श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या पायाला स्पर्श करून बघ, तुला तुझं भविष्य दिसेल. पण जर का तू हा संदेश थोडासा ऐकून जर का दुर्लक्ष केला तर तुला या संदेशामधलं काहीही समजणार नाही आणि तुझ्याकडनं खूप मोठी चुकी घडेल. या संदेशाच्या शेवटला तुला खूप मोठा चमत्कार दिसेल, म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको. लास्टला बघितल्यावर तुला खूप मोठा चमत्कार दिसेल. संदेश आवडला असेल तरच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. तर तुला तुझं भविष्य दिसणार आहे. तू भविष्यात चांगलं बनणार आहे की नाही ते तुला आज या संदेशद्वारे समजणार आहे. म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको. तर जीवनात यशस्वी कसं व्हायचं हे तुला या संदेशद्वारे आज समजणार आहे. यशस्वी बनायचा पहिला नियम, आपल्याला जे करायचं आहे त्याच्याकडं सगळ्यात जास्त फोकस कर. कोणी तुला काही नावं ठेवू दे, त्यांच्याकडं दुर्लक्ष कर आणि तुला जे काम करायचं आहे, ज्या कामामध्ये तुला यश मिळवायचं आहे त्याच्याकडंच लक्ष ठेव. जीवनात तू एकदा हारला, दोनदा हारला, तीनदा हारला, पण चौथ्यांदा तू नक्की यशस्वी होशील. पहिल्या प्रयत्नात कोणालाच यश मिळत नाही. आता जर का तू 10 वर्ष जर का तू गाढवासारखं काम केलं तर पुढचे सगळ्यात जास्त वर्ष तू राजासारखं जगशील. आणि जर का तू 10 वर्ष राजासारखं जगला तर पुढचे काही वर्ष तुला गाढवासारखं काम करावे लागेल. म्हणून स्वामी नेहमी म्हणतात का प्रयत्न कर, कर्मसंग प्रामाणिक राहा. तुझ्या प्रयत्नांना यश नक्कीच भेटेल. लेट का होईना पण तुला यश नक्की भेटेल. म्हणून नेहमी प्रयत्न कर, मोठा होई. दुसऱ्यांची मदत करून मोठा होई, पण कोणाला दुःख देऊन मोठा कधी होऊ नको. कारण कोणाचं मन दुखवलेला पैसा कधी ना कधीतरी संपतोच, पण कष्टाने कमवलेला पैसा हा कधीही संपत नाही. म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न कर, तुला यश नक्की भेटेल. तुझा कोणी हातातलं हिसकावू शकतं पण नशिबातलं नाही. म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न कर, तू नक्की यशस्वी होशील. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.